गेले 2 दिवस गुन्हाटी या परिसरामध्ये जे पुणे सिटी पोलीस आलेले होते, त्यांच्या कोणत्या ठिकाणी गावात अत्यंत तपासणी सुरू झालेली होती. पण तपासणी ही सुरू असताना त्या ठिकाणी आमच्या गावातील जो गुन्हेगार आरोपी होता, तो म्हणजे त्या ठिकाणी दत्ता गाडे, हा पोलिसांना त्या ठिकाणी सापडत नव्हता. त्यासोबत त्या ठिकाणी पोलिसांनी मिटिंग घेऊन त्या ठिकाणी ग्रामस्थांना वेगवेगळ्या स्वरूपात त्या ठिकाणी पटवलं आणि ग्रामस्थांना त्या ठिकाणी त्यांनी सांगितले की त्या ठिकाणी आम्हाला सगळी त्या ठिकाणी मदत करा. त्या ठिकाणी त्यांनी मदत करत असताना त्या ठिकाणी 5:15च्या दरम्यान त्या ठिकाणी खबर मिळाली होती की त्या ठिकाणी तो पाणी पिण्यासाठी आलेला होता. नंतर त्या ठिकाणी तो जेवण केला. तो पहिल्या दिवसात त्या ठिकाणी तो गायब झाला. त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळी स्क्वॉड त्या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी चेक केलं, डॉग स्क्वॉड होतं. त्याच्यानंतर पुन्हा रात्रीच्या 10:30 वाजता महेश बेरट यांच्या घरी त्या ठिकाणी तो संपर्कात आल्यानंतर त्या ठिकाणी तो पाणी मागत होता. त्याला पाणी देण्यात आलं तिथं आणि लगेच महेश बेरट यांनी त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी त्याचं लोकेशन दिलं. लोकेशन दिल्यानंतर त्या ठिकाणी तो तिथून चकवा देऊन फरार झालेला होता आणि फरार झाल्यानंतर त्या ठिकाणी लगेचच बाकीचे सर्व स्क्वॉड, गावातील ग्रामस्थ तरुण त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांचा शोध त्या ठिकाणी सुरू केलेला होता. पण तथापि त्या ठिकाणी तो हाती लागला नाही. 10:30 ते 1 या दरम्यान त्या ठिकाणी सर्व कमिटी सर्व त्या ठिकाणी त्याचा पाठलाग करत होते आणि त्या ठिकाणी त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते. त्या ठिकाणी तो सापडलेला नव्हता. पण आम्ही त्या ठिकाणी ड्रोन हवेमध्ये होता आणि त्या ठिकाणी ड्रोन वारंवार सूचना देत होतं. आम्ही त्या ठिकाणी आमचे शेजारी साईनाथ ओळू, श्याम ओळू, त्यासोबत त्या ठिकाणी हे सर्व सोबत असताना त्या ठिकाणी मी ते समोर पायी चालवत होते, मी गाडीवरती होतो. ही सर्व गाडी त्या ठिकाणी आमच्या क्रिकेट मैदानाच्या समोर त्या ठिकाणी नेली. क्रिकेटच्या मैदानाच्या ठिकाणी लगतच आम्ही एक विहिरीच्या शेजारी हिरवी नेट लावलेली आहे की त्या ठिकाणी तो बॉल विहिरीतनं जाण्यासाठी त्या हिरव्या नेटला त्या ठिकाणी तो खिटून बसलेला होता आणि तिथनं माझी गाडीचा उजेड त्याच्या अंगावरती पडल्यानंतर त्या ठिकाणी तो उठला आणि त्या ठिकाणी गावाच्या दिशेने त्या ठिकाणी तो पळत सुटलेला होता. तेवढं त्या ठिकाणी मी गाडी उभी केली, लाईट तशीच चालू ठेवली आणि त्या ठिकाणी त्याला जाऊन पकडत असताना त्या ठिकाणी तो म्हणत होता की मला माझ्या मुलासोबत त्या ठिकाणी बोलणं करून द्या आणि त्यानंतर मी त्या ठिकाणी उद्या हजर होतो, असं त्या ठिकाणी तो बोलत होता. आणि त्याच्या हातामध्ये जी काही बॉटल होती, ती बॉटल त्या ठिकाणी रोगर औषधाची होती आणि ती पहिल्यांदा मी त्याची हिसकावून घेतली. तो एक त्या ठिकाणी आणून टळला आणि त्या ठिकाणी मी पोलीस पाटलांना फोन लावला आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षात माझ्यासोबत असताना जो आरोपी होता दत्ता, याचं पाटलांसोबत बोलणं करून दिलं मी आणि पाटलांसोबत त्या ठिकाणी बोलणं करून दिल्यानंतर त्या ठिकाणी पाटलांनी त्या ठिकाणी सर्व यंत्रणा त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा आली आणि माझ्या हातामध्ये असताना जो आरोपी होता दत्ता गाडे, याला त्या ठिकाणी पोलिसांनी आले आणि त्या ठिकाणी शेवटच्या 2-3 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी त्याला गाडीत घातले आणि लगेच त्या ठिकाणी त्याला नेलं.